नमस्कार मंडळी, मी मोनिका. आम्ही धुळ्याला पोहोचलो होतो रक्षाबंधनसाठी. त्यांची तिथे बहीण राहते. आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो आणि आम्ही बाहेर जायचा प्लॅन केला आणि त्यांचं शेतही आम्ही बघितलं नव्हतं म्हणून शेतात पहिल्यांदा गेलो. आणि शेतात गेल्यावर खूप छान असं वातावरण होतं. असं ढगाळ कारण पावसाचं वातावरण झालं होतं. आणि पेरू बघा किती छान आलेत. आणि तिथे लिंबाचं पण होतं, झाड होतं. मग लिंबाचं पण लिंब पण आलेत, पण अजून सध्या छोटे आहेत. एकच दिसला मला मोठा आणि मग एकच मला मोठा दिसला. आणि तिथे कढीपत्ता पण होता. आणि मी गावी येताना इकडे येताना घ्यायचं म्हणले पण विसरले शेवटी. आणि क्रिशाला तिथे झोका खेळायचा होता. झोका खेळताना तिला म्हणजे इतकं छान वाटत होतं. ती मनातल्या मनात हसत होती, गालातल्या गालात. आणि नंतर मग हसू लागली आणि नंतर तिने उतरायलाच तयार नव्हती. आणि हा माझ्या नंदाचा मुलगा, तो मला म्हणत होता, मामी आम्ही ह्याने वह्या पुस्तकं चिटकवतो. पण हा अनुभव पण मी पण घेतलेला आहे लहानपणी. आणि हे घोसावळीचं झाड, घोसावळ आहे म्हणून मी पण पहिल्यांदाच बघितले. आणि हे कापूस आहे. कापूस बघा किती छान आलेला आहे. आणि ते एक विहीर पण होती. मग ते विहिरीत पाणी सध्या कमी आहे, पण कारण तिथे पाऊसच नाही आहे ह्यावर्षी. आणि त्यांनीच तिथे कांद्याचं रोप पण टाकलेलं आहे. आणि हे त्यांच्या जाऊबाईचं शेत होतं. आणि मग नंतर आम्ही आठवण राहावी म्हणून फोटो काढले छान छान. आणि मग नंतर पोचलो जय श्री केदारनाथला. तर हे मंदिर ॲक्च्युली नवीन आहे. एका शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये हे मंदिर बांधलं आहे. आणि हे आता नवीनच आहे. आत्ताच म्हणजे 2-3 महिने झालं कंप्लीट झाले. तर सगळे दर्शनासाठी खूप गर्दी करत होते. कारण गावामध्ये एखादी म्हणजे नवीन गोष्ट असेल किंवा वस्तू असेल किंवा मंदिर, पण तिथे लगेच गावकरी लोक गर्दी म्हणजे गावकरी लोक येतात आणि दर्शन घेतात. आणि मंदिर पण खरंच खूप छान बांधलं आहे. आणि आणि आम्ही नंतर मग नवसाचा गणपती आहे हा त्यांच्या गावातला. मग आम्ही तिथे दर्शन घेण्यासाठी गेलो. आणि इथे क्रिशाचाही नवस केला होता, कारण माझ्या लग्नाला पण 4 वर्ष झाले होते. पण अजून 4 वर्ष झाले होते, पण म्हणून माझ्या सासूबाईंनी हा नवस केला होता, बाळ व्हावं म्हणून नवस केला होता. आणि तो कंप्लीट झाल्यामुळे आम्ही पूर्ण करण्यासाठी पण आलो होतो. आणि इथे मग मी बघितलं तर गणपती त्यावेळेस प्राचीन काळामध्ये गणपतीला आंघोळ घालण्यासाठी तिथे जलपऱ्या येत होत्या मग. आणि माझ्या अहोंनी नारळ फोडला आणि कृष्णाने दर्शन घेऊन असा दिवसाचा